जवळपास कंप्लीट 1 वर्ष झालं एफ-आयज कंटिन्युअसली सेल करतायत आणि शेवटच्या दिवशी उद्या बजेट आहे. एफ-आयजनी 2478 करोडचं इक्विटी मार्केटमध्ये बाय केलं आणि शेवटच्या दिवशी आपल्यासमोर गाजर ठेवलं. बजेट बुलिश असणार आहे का बेरिश असणार आहे, कुठे आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे, याच्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे. मल्टिपल डेटा पॉईंट्स आपण इथे डिस्कस करणार आहे. निफ्टीचं क्लोजिंग झालं 25,320. फिबोनाचीच्या काही इम्पॉर्टंट लेवल तुमच्यासमोर मी मार्क करून ठेवल्यात. पहिली लेवल आहे 25,500 आणि दुसरी लेवल आहे 25,650. डेली चार्टवरती जर पाहिलं तर डेली चार्टवरती अजूनही निफ्टी 20 पिरियड मुव्हिंग अवेजच्या खालीच ट्रेड करते. ट्रेंड मात्र बिलकुलही चेंज झालेला नाही आहे. त्याच्यानंतर जर डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये जाऊन पाहिलं तर डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये DIs त्यांचं काम एकदम बेस्ट करतायत. आपला सगळ्यांचा आलेला म्युच्युअल फंडातला पैसा इक्विटी मार्केटमध्ये मस्तपैकी लावतायत, काही फरक नाही पडत. 2024ला जो 26,300चा टॉप बनवला होता तो अजूनपर्यंत मार्केट खूप रडतंय 26,300चा टॉपचं ब्रेकआउट देण्यासाठी. सगळे मार्केट जगाचे चालत आहेत. डाऊ झोन ऑल टाइम हायच्या आसपास ट्रेड करते, नासडॅक करते. आपलं मार्केट का करत नाही याचं जर उत्तर हवंय तर एका गोष्टीकडे आपण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. 7,500चा कोविडमध्ये लो बनवल्यानंतर आपण 2024मध्येच 26,300 म्हणजे जवळपास 3.5 पटीने निफ्टीने रिटर्न दिलं, 3.5 पटीने. पण ग्लोबल मार्केटला जर पाहिलं तर डाऊ झोनचा 18,000चा लो होता, अजून तर 54,000ही पोहोचले. म्हणजे अगोदरच आपण चंद्रावरती जाऊन पोहोचलोय. आता ऑलरेडी एवढ्या हायला ट्रेड करते तर एफ-आयज का भी बनता है यार. जिथे व्हॅल्युएशन जास्त आहे तिथून विकून पैसा आपल्या इंडियन मार्केटमधून बाहेर जातोय सध्याचा. राईट नाऊ जर पाहिला तर निफ्टीचा पी 21-22च्या आसपास ट्रेड करते, म्हणजे फारही व्हॅल्युएशन आपलं जास्त झालं नाही. अर्थात अमेरिकेचं मार्केटचा जर पी पाहिलं तर 29च्या आसपास, तिकडे थोडंसं डेट क्रायसिस वगैरे होण्याच्या प्रोबेबिलिटी आहेत. का सेल करतायत याचं मला एवढंच एक जस्टिफाईड आन्सर आपल्याला दिसतंय. तर आता शेवटच्या दिवशी इक्विटी मार्केटमध्ये बाय केले. मग पोझिशन्स कुणाकुणाच्या कशा आहेत जर आपण डिस्कस करूया एफ-आयच्या. जर आता हे पहा, आपण म्हणजे जशी तहान लागल्यानंतर आपण विहीर खणत नाही ना, सेम पद्धतीने तुम्हाला काय वाटतं की शेवटच्या दिवशी एफ-आय इक्विटीमध्ये बाय करतील, तहान लागल्यावरती म्हणजे आता एफ-आय बजेटमध्ये काहीतरी चांगलं येईल आणि अशा पद्धतीचं तर नक्कीच करत नाही. जर सपोज तुम्ही त्यांचं इक्विटीमधलं बाईंग सिरियस आहे तर मग इथे फ्युचरमध्ये शॉर्ट काय ॲड करतायत हा पण एक खटकणारा मुद्दा आहे. शॉर्ट बनल्यात 2,24,000च्या आसपास. त्याच्यानंतर ऑप्शन्समध्ये जर पाहिलं ना, आता ह्याच्या कॉल लॉंगच्या पोझिशन 1,04,000. हा तसा विचार केला तर मला असं वाटतं जर फ्युचरमधल्या शॉर्ट पोझिशन्स त्यांनी कव्हर केल्या असत्या आणि कॉल लॉंगच्या पोझिशन्स बनवल्या असत्या तर मग मात्र प्रोबेबिलिटी होती की उद्या मार्केटमध्ये अपसाईड आपल्याला जास्त पाहायला भेटलं असतं. म्हणजे एक कन्क्लुजन हे निघतं, एफ-आयच्या ह्या ज्या पोझिशन्स आहेत 1,04,000 कॉल लॉंगच्या पोझिशन अहेड ऑफ बजेट उद्यासाठी बनवल्यात, त्या मोस्टली कशासाठी असतील, हेजिंग पर्पजसाठी. अर्थात अजून 1,04,000 ह्या जर कॉल लॉंगच्या बुलिश ट्रेडिंग पोझिशन असत्या तर मग मात्र त्यांनी पुट शॉर्टच्या पण काहीतरी पोझिशन्स घ्यायला हव्या होत्या. पण पुट शॉर्टच्या पोझिशन्स फार कमी येतात आणि नेट टू नेट जर पाहिले तर 8,27,000 पोझिशन्स पुट लॉंगच्या पोझिशन्स आहेत, फ्युचरमध्ये शॉर्ट आहे. म्हणजे एक गोष्ट मात्र कन्फर्म होते, एफ-आयजनी हे जे इक्विटी मार्केटमधलं दाखवलंय आपल्याला हे कदाचित गाजर ठरू शकेल उद्यासाठी. हे पहा, बजेटमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आपल्यासाठी येतील, टॅक्ससाठी रिलीफ भेटेल, बँकिंगसाठी येईल. पण मला ह्या डेटाला पाहून असं वाटत नाही की एफ-आयच्या दृष्टीने बजेट काही चांगलं असो. अर्थात एफ-आयची एवढ्या दिवसामध्ये शॉर्ट आहे म्हणून तर आपलं मार्केटवरती जात नाही. म्हणजे ह्या बजेटमध्ये मला ह्या डेटाला पाहून असं वाटत नाही की 26,300चं ब्रेकआउट जे 2 वर्षापासून मार्केट रडतंय ते लगेच भेटेल. मार्केटला अजून काहीतरी स्ट्रॉंग हवंय जे आत्ता ॲब्सेंट आहे मार्केटमध्ये 26,300चं ब्रेकआउट देण्यासाठी. तर मग आपला ट्रेड प्लॅन कसा असला पाहिजे. चला, प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने जर पाहिलं तर आपल्याला आवरली चार्टवरती जाऊन प्लॅन करायचं आहे, बिकॉज डेली टाईम फ्रेम नंतर आवरली टाईम फ्रेम इज मोस्टली इम्पॉर्टंट. फिपची एक लेवल आहे 25,500, तोच एक डेलीचा फेअर व्हॅल्यू गॅप पण आहे. तुम्ही जर फेअर व्हॅल्यू गॅपचा कन्सेप्ट यूज करताय, अर्थात प्रोबेबिलिटी असं वाटत नाही 25,500 कदाचित उद्या मॉर्निंग सेशनला वन्स अगेन DIs परत मार्केटला पंप करण्याचा प्रयत्न करतील
25,650 पर्यंत. माझा वैयक्तिक प्लॅन असा आहे की एक तर पहिला सिग्नल 25,500ला ट्रेडिंग प्लॅन नीट समजून घ्यायचा आहे आपल्याला. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला मी शोधणार काय माहिती का, मी शोधणार आहे लोअर लो लोअर हाय पॅटर्न, म्हणजे अशा पद्धतीचा लोअर लो लोअर हाय किंवा डबल टॉप, आणि त्याचं नेकलाईनच्या ब्रेकआउट नंतर माझा वैयक्तिक प्लॅन शॉर्टिंगचा असेल. मी बुलिश मोमेंटम मध्ये बिलकुलही उद्याच्या बजेटसाठी बिलकुल जाणार नाही. व्हॉट्स युअर बी ब्रेकआउट झालं 26,300च्या वरती गेलं देन अँड देन, आणि ते तर शक्य आत्ताच्या डेटाने. इफ आय एफ आयने एवढ्या ज्या 2.25 लाखाच्या आसपास ज्या शॉर्ट पोझिशन्स आहे, काही चांगलं जरी झालं ना, जरी ब्रेकआउट झालं ना, तरी हे जे इन्स्टिट्यूशनल प्लेयर असतात ना, वन्स अगेन त्यांच्या स्टॉप लॉसेस मॅनेज करण्यासाठी परत खालच्या लेवलला आणतात. एकदा माहिती आहे का, निर्मला सीतारामन ताईंची मोठी ग्रीन कॅन्डल बनली होती, बट महिन्या 1.5 महिन्यामध्ये वन्स अगेन परत मार्केटला खाली आणलं आणि त्याच्यानंतर परत ब्रेकआउट झालं. अशा काही प्रोबॅबिलिटी बनतील ह्या डेटाच्या हिशोबाने आता दिसत नाही. दोनच लेवल 25,500 25,650. आता ऑप्शन चेनचा थोडासा व्ह्यू जाऊया, आपण पाहूया हे जे आपण प्राइस ॲक्शनचं अनालिसिस केलंय अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन चेन पण आपल्याला सपोर्ट करते का. ऑप्शन चेनचा पहिला एक इम्पॉर्टंट पुट कॉल रेशो. पुट कॉल रेशो जर पाहिला तर स्टील पुट कॉल रेशो इज बिलो 1, म्हणजे व्ह्यू ऑप्शनचा पण बेरिश आहे. त्याच्यानंतर पोझिशन कोण क्लोज करते दॅट इज मोर इम्पॉर्टंट. पोझिशन्स क्लोज करतायत पुट रायटर. पुट रायटरच्या पोझिशन्स क्लोज होत आहे, ओपन इंटरेस्ट मायनस होतोय, प्राइस इन्क्रीज होते. दिस इज इम्पॉर्टंट सिनेरिओ ऑफ वन ऑफ द ऑप्शन चेन. मीन्स व्ह्यू इज बेरिश. ओटीएम मध्येही पुट साईडला आपल्याला ऑप्शन चेनमध्ये पुट रायटर पोझिशन्स क्लोज करताना दिसत आहेत. अर्थात एक गोष्ट सपोर्टिव्ह अजून कॉल राईटच्या पोझिशन्स नाही आहेत. कॉल रायटरनं इन द मनीमध्ये कॉलच्या लॉंग लिक्विडेशन केले. कॉलचं लॉंग लिक्विडेशन इज ऑल्सो बेरिश. पीसीआर इज बेरिश. त्याच्यानंतर ब्लॅक स्वॅन इव्हेंट झालाय गोल्ड सिल्वरमध्ये. सर्वच जण उठून रोज उठायचं पाहायचं, गोल्ड वाढतंय, सिल्वर वाढतंय, 5% वाढतंय, 10% वाढतंय, एव्हरीथिंग. जर सगळे बुलिश राहिले तर नो डाऊट मार्केट कधी ना कधी कुणाचा तरी स्टॉप लॉस हिट करायचा प्रयत्न करेल. गोल्ड सिल्वरमध्ये मोठं करेक्शन आपल्याला पाहायला भेटलं. 1 लाखाचं चांदीमध्ये बनलं. त्याच्यानंतर गोल्डमध्ये जवळपास 20-25 हजाराचा, म्हणजे 1,75,000-77,000 आपल्याला मोठं करेक्शन पाहायला भेटलं. आता हा जो डॉमिनो इफेक्ट आहे, माइट बी हा डॉमिनो इफेक्ट जर इक्विटी मार्केटमध्ये आला तर खूप खतरनाक होऊ शकतं. हा का येईल याच्या प्रोबॅबिलिटी समजून घ्या. जे काही ट्रेडर्स आहेत, ज्यांच्या काही लिव्हरेज पोझिशन्स होत्या, त्यांचे काही लॉसेस कव्हर करण्यासाठी जर जे प्रॉफिटमध्ये असणाऱ्या इक्विटी पोझिशनचं सोल्ड ऑफ स्टार्ट केलं, एफआयचं सेल बटन ट्रिगर झालं, तर मग मात्र मार्केटमध्ये डाऊनफॉल पाहायला येईल. तसं पाहिलं तर आपला PMI डेटा चांगला आहे, GST कलेक्शन स्ट्रॉंग आहे, एव्हरीथिंग इज गुड फाईन. बट ते फक्त आपल्याला ऑन रेकॉर्ड दिसतंय, आपल्याला चार्टवरती दिसत नाही. आपल्याला चार्टवरती हवंय काय, एक गोष्ट हवी आहे ह्या बजेटमध्ये. बजेट नंतर झालं तर खूप चांगलं आहे की एफआयचं नुसतं सेलिंग थांबून चालणार नाही. आपल्याला त्यांचं जोपर्यंत फ्युचरमधल्या शॉर्ट पोझिशन्स कव्हर करत नाही ना, तोपर्यंत खूप कमी चान्सेस आहे मार्केटचा अपसाईड जाण्यासाठी. आता बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड प्लॅन करायचं असेल तर एक इम्पॉर्टंट लेवलवरती माझं लक्ष असेल की ज्याच्या बिलो मला बँकिंग सेक्टरमध्ये विकनेस पाहायला भेटेल. एक महत्वाची लेवल 59,247 दॅट इज आवरली सपोर्ट. आणि ह्या आवरली सपोर्टच्या खाली जर बँक निफ्टी गेलं, आता आवरली सपोर्टमध्ये मला पॅटर्न म्हणून ब्रेकडाऊन पाहिजे. इथे पहा आवरलीचा हेड अँड शोल्डर वगैरे, राईट शोल्डर वगैरे बनेल 59,500च्या आसपास. इथे आपल्याला एक शॉर्टिंग अपॉर्च्युनिटी घेता येईल. मी इंडिव्हिज्युअली मला इन्सिस्ट हे करायचं की मलाही खूप आवडेल की निफ्टी बँक निफ्टीनं अपसाईड मोमेंटम दिलं तर, पण डेटामध्ये मला कुठेही दूरवरती याचे कोणतेही सिग्नल भेटत नाही. आता DIच्या जर पोझिशन्स पाहिल्या तर DIने शॉर्ट कव्हर करून मार्केटला सपोर्ट करायचा प्रयत्न केलाय. क्लायंटनं पण शॉर्ट कव्हर करतात. क्लायंटच्या बुलिश पोझिशन्स मात्र जास्त बनत नाही अहेड ऑफ बजेट. पण एक मात्र कॉल लॉंगच्या पोझिशन उद्याच्या बजेटसाठी क्लायंटनं सुपर बनवल्यास जवळपास 4,69,000. म्हणजे क्लायंट इज एक्सपेक्टिंग की बजेट नंतर मार्केट मोठा अपसाईड देईल. पण प्रोप्रायटरी ट्रेडर जे ब्रोकर आहेत त्यांच्या जर स्वतःच्या पोझिशन्स पाहिल्या तर स्वतःच्या पोझिशन्स त्यांनी आता एफआयच्या बाजूने अलाइन केल्यात. 48,000 फ्युचरमध्ये शॉर्ट पोझिशन्स आहेत प्रोप्रायटरी ट्रेडरच्या. त्याच्यानंतर 35,000
लॉंग पोझिशन्स आहे. आणि ऑप्शनमध्ये पाहिलं तर ऑप्शन्समध्येही प्रोप्रायटरी ट्रेडरच्या कॉल शॉर्टच्या मॅक्स पोझिशन्स ॲड केल्यात. म्हणजे ओव्हरऑल प्रोप्रायटरी ट्रेडर त्याचबरोबर एफआयज दोघांचा व्ह्यू जवळपास मॅचअप आणि बऱ्याचशा वेळेस असा जो काही मेजर इव्हेंट वगैरे असतो ना, प्रोप्रायटरी ट्रेडर म्हणजेच ब्रोकर एफआयच्या बाजूने पोझिशन्स घेतात. तर सिनेरिओ आपल्याला नॉट लुकिंग सो गुड. तर ह्याच दोघांच्या लेवलला ट्रेड प्लॅन करायचे. कॉशियसली ट्रेड प्लॅन करा. बजेट नंतर परत इम्प्लाइड व्होलेटिलिटी कमी होऊन जाईल आणि कमी झाली तर परत प्रीमियम मायनस होऊन जाईल. एक स्ट्रॅटर्जी मात्र आता बरेचसे जण सांगत असतील की कॉल पण बाय करा, पुट पण बाय करा ॲट दी मनीचे. कुठे ना कुठेतरी मार्केट मोमेंटम देईन आणि हमखास त्याला बोलतात लॉंग स्ट्रॅडल. तर मला एवढंच सांगायचं की लॉंग स्ट्रॅडल नका करू. लॉंग स्ट्रॅडलमध्ये ज्यावेळेस आयव्हीचं क्रश डाऊन होईल त्यावेळेस दोन्ही साईडचे प्रीमियम म्हणजे दोन्ही साईडनं प्रीमियम कमी झाल्यानंतर आयडियली बाहेरचा सर्वात मोठा लॉस असेल. पोझिशन्स घ्यायची तर मी लेवल्स दिल्यात, अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला ट्रेड प्लॅन करायचे. पाहूया उद्या बजेटमध्ये काय होणार आहे. ऑल दी बेस्ट मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग डेसाठी. थँक्स फॉर वॉचिंग मी. हॅव अ गुड डे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर जरूर शेअर करा मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. गुड डे.